नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जी काही जाहिरात येईल ती तुम्हाला सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11:10 एक जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन जाहिराती ही सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय आहे जाहिरात, कोणते कोणते पद असणार आहेत, काय लागणारी पात्रता, सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर इथे बघू शकता मित्रांनो, कंत्राटी वैद्यकीय अधिकारी MBBS, स्टाफ नर्स MPW मेल ची कंत्राटी तत्वावर पदभरतीसाठी जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली आहे. म्हणजे ही जी काही जाहिरात असणार आहे ती कंत्राटी स्वरूपाची असणार आहे. कंत्राटी स्वरूपाचा कार्यकाळ हा कमीत कमी 1 वर्षासाठी असतो. इथे बघू शकता सन 2025-26 म्हणजेच 1 वर्षासाठी कंत्राटी स्वरूपाची पदभरती असणार आहे. आता पात्रता बघूया. त्यासाठी पहिलं जे पद असणार आहे ते असणार आहे मेडिकल ऑफिसर MBBS. मंजूर पदांची संख्या 24 असणार आहे, पण रिक्त पदांची संख्या नंबर ऑफ वॅकन्सी असणार आहे 12. त्याचबरोबर इथे कॅटेगरीनुसार वॅकन्सीचे विश्लेषण दिले आहे. शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, काय क्वालिफिकेशन लागणार आहे. MBBS रजिस्टर्ड टू महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल हे तुमचं क्वालिफिकेशन लागणार आहे. म्हणजेच MBBS झाले असेल आणि तुम्ही रजिस्टर्ड टू महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल असेल तर तुम्ही ह्यासाठी पात्र असणार आहात. पगार जो असणार आहे तो असणार आहे 60,000 रुपये पर मंथ. त्याचबरोबर एज लिमिट किती असणार आहे, 43 वर्ष हे मागासवर्गीय प्रवर्गासाठी, 38 वर्ष हे खुल्या वर्गातील प्रवर्गासाठी. त्याचबरोबर दुसरं जे पद असणार आहे ते असणार आहे स्टाफ नर्स. नंबर ऑफ वॅकन्सी ह्या 6 असणार आहेत. त्याचबरोबर इथे कॅटेगरीनुसार विश्लेषण दिले आहे. त्याचबरोबर आता क्वालिफिकेशन काय लागणार आहे, शैक्षणिक पात्रता ते बघूया. GNM तुमचं झालं असेल. बरेचसे विद्यार्थ्यांची कमेंट येते की GNM साठी काही वॅकन्सी आहे का, तरी वॅकन्सी त्या मुलांसाठी असणार आहे. GNM तुमचं झालं असेल. त्याचबरोबर तुमचा रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये. आणि BSc जरी झाले असेल तरीसुद्धा तुम्ही पात्र असणार आहात. इथे एज लिमिट राहणार आहे खुल्या प्रवर्गासाठी 38, मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष. सॅलरी किती असणार आहे, 20,000 रुपये पर मंथ इतकी सॅलरी असणार आहे. तिसरं जे पद आहे ते आता बघूया. तिसरं पद असणार आहे MPW मेल. यासाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे. नंबर ऑफ वॅकन्सी 8 राहणार आहे. कॅटेगरीनुसार वॅकन्सीचे विश्लेषण इथे प्रोव्हाइड केले आहे. क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते आपण बघूया. इथे बघू शकता विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा. म्हणजेच जर तुमची 12वी झाली असेल पण फक्त 12वी तुमची सायन्समधून असायला हवी. सायन्समधून तर तुमची 12वी झाली असेल तर तुम्ही इथे पात्र राहणार आहात. त्याचबरोबर विभागाचा आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेल्या निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक किंवा महाराष्ट्र शासनाच्या मान्यताप्राप्त स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. म्हणजे जे काही इथे त्यांनी क्वालिफिकेशन मेन्शन केले आहे, जे काही इथं त्यांनी विभाग मेन्शन केले आहे, या विभागामधून तुमचं जर अभ्यासक्रम पूर्ण करून म्हणजे तुम्ही या विभागामधून कोणत्याही एका विभागामधून पास असाल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात. त्याचबरोबर ह्यासाठी एज लिमिट किती असणार आहे, ओपन प्रवर्गासाठी 38 वर्ष, मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष. पगार जो असणार तो असणार आहे 18,000 रुपये पर मंथ. तर या पदांसाठी अर्ज कोठे करायचा ते आता आपण बघूया. पहिलं जे पद आहे मित्रांनो MBBS साठी, त्यासाठी तुमची डायरेक्ट मुलाखत असणार आहे, वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे. वॉक इन इंटरव्ह्यूचे डिटेल इथे मेन्शन केले आहे. 6 मेला वॉक इन इंटरव्ह्यू तुमचा असणार आहे. सकाळी इथे 10 ते 12 पर्यंत तुम्ही पोहोचायचं आहे. त्याचबरोबर इथे हा ॲड्रेस त्यांनी मेन्शन केला आहे. या ॲड्रेसवरती तुमचा वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे. त्याचबरोबर दुसरे जे 2 पदे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तो अर्ज तुम्हाला कधी करायचा आहे, 25 एप्रिलपासून तारीख सुरू झाली आहे. 8 मे 2025 ही शेवटची तारीख राहणार आहे. या तारखेच्या तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज कोठे करायचा आहे, हे जे असणार आहे ते ठिकाण इथे मेन्शन केले आहे. अर्जाचे ठिकाण ह्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. आणि ऑनलाईन पद्धतीसाठी त्यांनी इथे लिंक मेन्शन केली आहे. ही एक लिंक असणार आहे MPW मेलसाठी आणि स्टाफ नर्ससाठी ही लिंक असणार आहे. या दोन्ही लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
त्याचबरोबर ह्यामध्ये निवड कशा प्रकारे असणार आहे ते आता बघूया आपण. तर निवडमध्ये ही जी कंत्राटी स्वरूपाची भरती असतात त्यामध्ये तुमची कोणत्याही प्रकारची परीक्षा होत नाही. तुमची ही निवड जी असते ती तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती असते. तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही शेवटच्या वर्षाला जे काही मार्क्स आहेत त्याच्या अनुसार टोटल सरासरी 50 गुण दिले जातात. त्याचबरोबर वर जे काही शैक्षणिक पात्रता मेन्शन केली आहे ती आहारता सोडता तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा ॲडिशनल शिक्षण झाले असेल सेम फील्डमध्ये त्याचे तुम्हाला सरासरी 20 गुण आणि तुम्हाला जो काही अनुभव असेल पदासंबंधित त्याचे तुम्हाला सरासरी 30 गुण असे टोटल इथे बघू शकता 100 गुणांची तुमची एक पडताळणी होते. त्या पडताळणीनंतर मेरिट लिस्ट असते. त्या मेरिट लिस्ट थ्रू तुमची निवड असते. तर अशा प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे. या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल असणार आहे. तिथे जाऊन या PDFला डाउनलोड करा. ही PDF सविस्तर वाचा त्यानंतरच ह्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.